आणि सरकारतर्फे मी आणि सहकार राज्यमंत्री श्री पंकज भोयर हे देखील येत आहे. मी त्यांची वाट पाहत आहे. मी पुण्याला होतो, मला तिथं निरोप मिळाल्यास मी लगेच विमान पकडून नागपूरला आलेलो आहोत आणि आताच मी पंकज भोयर साहेब यांची वाट पाहत आहे. आणि सरकारतर्फे आमची सर्व शेतकरी बांधवांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की मी आजपर्यंत सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर आणि दिव्यांगाच्या सर्व प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी चर्चेला यावं, त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनी चर्चेला यावं आणि चर्चेतून आपण काहीतरी सकारात्मक मार्ग काढू अशा पद्धतीची विनंती मला आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी करायची आहे. न्यायालयाने म्हटलंय की त्यांना 6 वाजेपर्यंत जी आंदोलनाची जागा आहे ती सोडण्यात यावी. न्यायालय हे अशा पद्धतीच्या आंदोलनाची कदाचित दखल घेतली असेल. मलाही काही व्हॉट्सअपवर एक मेसेज आलेला आहे, परंतु ती एक पॅरलल प्रक्रिया आहे जी न्यायालय करत असते आणि त्या विषयावर मला भाष्य करायचं नाही आहे. परंतु मला असं वाटते की दिव्यांग बांधवांसाठी 1,500चा निर्णय 2,500 करण्याचा निर्णय असो की जिल्हा नियोजन समितीचा 1% निधी हा दिव्यांगासाठी खर्च